शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी बनावट औषध घोटाळ्याचा मुद्दा उचलत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले। यावेळी नकली औषध, नकली सरकार, बनावट बहुमत, बनावट औषध अशा घोषणा देण्यात आल्या। अंबाजोगाईतील शासकीय स्तरातील रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापना करण्यात आली आहे। यानंतर राज्यात 5 बनावट कंपन्यांच्या नावे 11 जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे। सामान्यांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या हयगईचा मुद्दा उचलत विरोधकांनी शनिवारी आंदोलन केले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वरुण सरदेसाई, डॉक्टर नितीन राऊत आदींचा सहभाग होता। बोगस औषधांचा सुळसुळाट, जनतेच्या खिशाला खडखडाट अशा घोषणा लिहिलेले फलक आंदोलनादरम्यान झळकवण्यात आले। अंबादास दानवे म्हणाले, डॉक्टरांनी बनावट औषधांची ओळख पटवून त्यांचा वापर थांबवला, पण सरकारने वेळीच कारवाई केली नाही। तक्रारी असूनही 1.5 वर्षांपासून चौकशी झाली नाही। यावरून राज्याच्या प्रशासनाची अकार्यक्षमता आणि बेफिकिरी दिसून येत आहे। ज्या कंपन्यांनी औषध पुरवठा केला त्यांची कोणतीही नोंद नाही, त्या कंपन्यांची वेबसाईटही अस्तित्वात नाही, तरीही त्यांना कंत्राट कसे देण्यात आले? संबंधित मंत्र्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही। सरकार लोकांच्या जीवाशी खेळत आहे। या प्रकरणाची 60 दिवसात सखोल चौकशी करण्यात यावी। चौकशी झाली नाही तर मोठे आंदोलन उभे करण्यात येईल। मागच्या वर्ष 1.5 वर्षापासून जे वेगवेगळे वैद्यकीय महाविद्यालय आहेत, शासकीय रुग्णालय आहेत, या ठिकाणी बनावट औषधी दिली जाते। या बनावट औषधी डॉक्टरांनी ओळखल्या होत्या, त्याच्यावर स्थगिती दिली होती, पण तो तत्कालीन मंत्र्यांनी स्थगिती उठवली आणि पुन्हा एकदा या बनावट औषधी वेगवेगळ्या रुग्णालयात पोहोचलेल्या आहेत। त्याचा तक्रार झाल्यानंतर 60 दिवसात या बनावट औषधीचा तपास झाला पाहिजे, पण तो 1.5 वर्ष या बनावट औषधीचा तपास झाला नाही आणि ही सगळी बनावट औषधी रुग्णांना दिली गेली, अशा प्रकारची राज्याची स्थिती आहे। आणि असं असतानाही कोणत्याही अधिकाऱ्यावर, कोणत्याही मंत्र्यावर सरकार कारवाई करत नाही। आज वेगवेगळ्या ठिकाणीची बनावट औषधी कंपन्यासुद्धा बनावट आहेत, या कुठं वेबसाईटवर नाही, कुठं यांचं प्रोडक्शन नाही। उत्तराखंड असेल, झारखंड असेल, इथल्या या कंपन्या जवळपास 5 कंपन्या यांनी सप्लाय केला आणि या महाराष्ट्रात औषधी आली। या 5 कंपन्या कोण हे बघण्याची ताष्टीसुद्धा आपल्या सरकारने घेतली नाही, तत्कालीन मंत्र्यांनी घेतली नाही, अधिकाऱ्यांनी घेतली नाही। आणि जनतेच्या जीवाशी हे सरकार खेळतंय। जनतेचा जीव याच्यामुळे सुरक्षित नाही। अनेक मृत्यू बहुधा मागच्या काळामध्ये बनावट औषधीमुळे झाले असतील, परंतु हे कुठे पुढे आलेलं नाही। म्हणून या बनावट औषधाच्या सुळसुळाटाविषयी आज आम्ही महाविकास आघाडीनं आंदोलन केलं। बनावट औषधे आहेत, बनावट कंपन्या आहेत आणि याला सपोर्ट सरकार करतं। मागील सरकारच्या काळात पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं, बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई
उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।